नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी, तयारी पूर्ण, लवकरच कर्जमाफी। विदर्भाच्या 3 जिल्ह्यातील सर्वाधिक थकबाकीदार। राज्यात 14 जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकीदार असून त्यात विदर्भातील नागपूर, अमरावती, बुलढाणा या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। त्यासाठी 30 जून 2025 व 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सरकार विभागाने बँकांकडून मागविली आहे। 1990 पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची ही माहिती आहे। कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समितीची नेमणूक। राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी समिती घेतली असून या समितीचा अहवाल पुढील 1.5 महिन्यात शासनाला सादर होणार आहे। त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे। कर्जमाफीसाठी साधारण 40,000 कोटी रुपये लागणार आहेत। 30 जून 2025 पर्यंत राज्यातील 24,73,566 शेतकऱ्यांनी 35,477 कोटींची थकबाकी आहे। 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सरकार विभागाने मागविली असून त्यांनाही प्रोत्साहनपर मिळणार आहे। कर्जमाफीकडे लक्ष, ज्यांची माहिती शासनाला जाणार नाही तेथील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात असेही बोलले जात आहे। दरम्यान थकबाकीदार शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार की काही लाखांची कर्जमाफी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। कर्जमाफीचा निर्णय अगोदर झाला आहे। शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय अगोदर झालेला आहे। ती कधी करायची ते देखील शासनाने ठरवले आहे आणि त्यांचा डेटा गोळा झाला पाहिजे, यासाठी ही कार्यवाही सुरू आहे। उदय सामंत, उद्योगमंत्री, महाराष्ट्र। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे सातारा। 220 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 2,000 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर, नारायणगाव, चिंचवड जातीचा कांदा। 65 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कराड, हलवा जातीचा कांदा। 99 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,300 आणि सर्वसाधारण दर 1,300 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर, लाल कांदा। 46,242 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 2,050 आणि सर्वसाधारण दर 800 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती येवला, लाल कांदा। 20,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,261 आणि सर्वसाधारण दर 925 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव, लाल कांदा। 29,056 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1,425 आणि सर्वसाधारण दर 1,170 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव, निफाड, लाल कांदा। 6,760 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1,200 आणि सर्वसाधारण दर 1,100 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नागपूर, लाल कांदा। 3,040 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,200, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,500 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कळवण, लाल कांदा। 4300 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 450, कमाल दर 1,365 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चांदवड, लाल कांदा। 18,040 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,325 आणि सर्वसाधारण दर 920 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नेवासा, घोडेगाव, लाल कांदा। 12,300 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नाशिक, पोळकांदा। 290 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1,400 आणि सर्वसाधारण दर 1,100 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे, मांजरी, लोकल कांदा। 55 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,400 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर, आळेफाटा, चिंचवड जातीचा कांदा। 7,517 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1,000, कमाल दर 1,810 आणि सर्वसाधारण दर 1,400 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पारनेर, लाल कांदा। 23,666 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,175 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे, लोकल कांदा। 21,792 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 1,000 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती मंगळवेढा, लोकल कांदा। 3 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 900, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,400 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर, ओतूर, उन्हाळी कांदा। 10,560 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,610 आणि सर्वसाधारण दर 1,050 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे, पिंपरी, लोकल कांदा। 16 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1,600 आणि सर्वसाधारण दर 1,100 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर। 3,147 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1,300 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। तर मित्रांनो, हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।